नमस्कार मंडळी. सध्या खरीपाची जोरदार तयारी चालू झालेली आहे. परंतु आणखीनही मान्सून धडकाचा आहे. जसा मान्सून केरळमध्ये धडकेल तसंच आपल्याला पेरणीच्या कामाला लागायचं आहे. तर मंडळी, जे आपण सोयाबीन आहे, सगळ्यात मेन पीक आपल्या महाराष्ट्रातलं सुद्धा आहे आणि आपल्या वाशिम जिल्ह्यात सुद्धा आहे. आता या सोयाबीनला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर आपल्याला वाचवायचं असेल, वेगवेगळे जे मर रोग असतात, कीड रोग असतात किंवा बुरशीजन्य रोग असतात जे मातीपासून फैलतात, हे जर वाचवायचं असेल तर आपल्याला बीज प्रक्रिया हे सर्वात सोपी आणि सर्वात स्वस्त इलाज आपल्याकडे आहे. तर ही बीज प्रक्रिया करताना कोणकोणती काळजी घ्या, कोणकोणत्या बीज प्रक्रिया आपल्याला करायच्या आहे आणि आपल्या कोणकोणत्या बीज प्रक्रियेमध्ये आपण थोडंफार चुकत आहोत, या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये मंडळी आपण घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा. तर मंडळी, मी सुतीक्ष्ण धोटे आणि तुम्ही बघत आहात इंडियन फसल. तर मंडळी, सर्वात आधी सोयाबीन या पिकाला आपण सगळेच परिचयाचे आहोत आणि सोयाबीनमध्ये 99% शेतकरी बीज प्रक्रिया करत असतात. आणि ही बीज प्रक्रिया करताना आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण केमिकलची जी बीज प्रक्रिया करतो हे सर्व शेतकरी करतात, परंतु आपल्याला यावर्षी जैविक बीज प्रक्रियासुद्धा करायची आहे. जे अल निनोचा प्रभाव आहे त्याच्यातून जर आपल्याला सावरायचं असेल तर आपल्याला ही बीज प्रक्रिया करणे अनिवार्य ठरणार आहे. तर यामध्ये सर्वात आधी आपल्याला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया, त्याच्यानंतर कीटकनाशकाची आणि त्याच्यानंतर आपण करत असतो जैविक बीज प्रक्रिया. यालाच इंग्लिशमध्ये FIR सुद्धा म्हणत असतात. तर बीज प्रक्रिया करताना बुरशीनाशकाच्या घटकामध्ये आपण कोणते घटक घ्यायचे आता आणि कीटकनाशकामध्ये कोणते घ्यायचे. आता याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक, तुम्ही सेपरेट सुद्धा घेऊ शकता, म्हणजे सेपरेट बुरशीनाशक, सेपरेट कीटकनाशक हे सुद्धा घेऊ शकता, किंवा तुम्ही या दोघांचा कॉम्बिनेशन सुद्धा घेऊ शकता. दोन्हीही तेवढ्याच प्रकारे असरदार आपल्याला मिळणार आहे. तर यामध्ये आपण बघणार आहोत हे दोन्ही घटक. तर सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे जे बुरशीनाशक आहे हे जर आपण सेपरेट जर घेतले तर याच्यामध्ये आपल्याला कार्बोक्झिन अधिक थायरम हे 30 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे. आता हे जर आपण वापरलं त्याचा फायदा काय होणार आहे, सोयाबीनमध्ये जे चारकोल रॉट असते किंवा कॉलल रॉट येते किंवा इतरही जे रोग येतात याच्यापासून संरक्षणासाठी आपल्याला कार्बोक्झिन प्लस थायरम म्हणजे हे फंगीसाईड आपण बुरशीनाशक आपण घेणार आहोत. किती घेणार आहोत, 30 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. आता तशाच प्रकारे जर इन्सेक्टिसाईड सेपरेट जर आपल्याला घ्यायचं असेल कीटकनाशक, तर आपल्याला थायमिथॉक्झिन 100 ml प्रति 10 किलो बियाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. आता हे दोन्ही घटक सेपरेट होते. जर आता आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये जर वापरायचं असेल तर आपल्याजवळ कोणता घटक आहे, अझोक्स्ट्रोबिन अधिक थायफिनोइट मिथाइल अधिक थायमिथॉक्झॅम, याची मात्रा किती, 100 ml प्रति 10 किलो बियाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. जे शेवटी सांगितलं हे कॉम्बिनेशनमध्ये घटक येणार आहे. तिन्ही घटक म्हणजेच कोणत्यासाठी, बुरशीसाठी आणि कीटकनाशकासाठी येणार आहे. तर या प्रकारे ही होती केमिकल बीज प्रक्रिया. परंतु एवढंच करून झालं का, नाही. याच्यानंतर सगळ्यात मेन घटक येतो आपल्याला जैविक बीज प्रक्रियेचा. आणि जैविक बीज प्रक्रियेमध्ये मग कोणते घटक येणार आहे, याच्यामध्ये आपण वापरणार आहोत रायझोबियम, ट्रायकोडर्मा, PSB, KMB, अझॅटोबॅक्टर, या सगळ्यांचं मिक्सचर आपण करून वापरणार आहोत आणि हे सगळे घटक एकत्रित रीतीने आपल्याला वापरायचं आहे. परंतु याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की काही हे पावडर फॉर्ममध्ये असतात किंवा आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये मिळतात. जर आपण पावडर फॉर्ममध्ये वापरत असेल तर याची जी मात्रा आहे ही वेगळी येणार आणि जर लिक्विड फॉर्ममध्ये वापरत असेल तर याची जी मात्रा आहे ही वेगळी येऊ शकते. तर आता आपण सर्वात आधी पावडर फॉर्ममध्ये जरी वापरत असेल तर काय करायचं, तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे 400 ते 500 ml पाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 25 ग्रॅम गूळ घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 250 ग्रॅम PSB, 250 ग्रॅम रायझोबियम, 250 ग्रॅम KMB घ्यायचा आहे. आणि जर आपण केमिकल बुरशीनाशकाची जर आपण बीज प्रक्रिया केलेली नसेल तर आपल्याला ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे. 50 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यासाठी आपण हे करणार आहोत. ही सर्व जी मात्रा मी सांगितली हे 10 किलो बियाण्यासाठी आपण सांगितलेली आहे. तर या प्रकारे आपण हे सर्व मिक्सचर एकत्रित करून आपण पोत्यावर बियाण्यावर हे सगळं मिश्रण शिंपडू शकतो आणि याची बियाण्याची आपण चांगल्या प्रकारे जैविक बीज प्रक्रिया करू शकतो. परंतु आता जर कोणा शेतकऱ्यांना लिक्विड फॉर्ममध्ये जर अवेलेबल झालं तर मग आपल्याला काय करायचं आहे, तर 50 ml PSB, 50 ml रायझोबियम आणि 50 ml KMB हे घटक घ्यायचं आहे आणि 10 किलो बियाण्यासाठी हे घटक वापरायचं आहे. तर मंडळी, या प्रकारे जर आपण बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जैविक बीज प्रक्रिया जर केली तर आपलं सोयाबीन जे सुरुवातीला येणाऱ्या रोगापासून आपण वाचू शकतो आणि चांगल्यात चांगलं उत्पन्न आपण यावेळेस घेऊ शकतो.
तर मंडळी, तुम्हाला कापसाबद्दल जर बीज प्रक्रिया हवी असेल, ते आपल्या चॅनलला आपण व्हिडिओ टाकलेला आहे. उडीद झालं, मूग झालं, तूर झालं, यावर सुद्धा बीज प्रक्रिया आपल्याला करायची असते आणि ही बीज प्रक्रिया या बीज प्रक्रियेपेक्षा काही प्रमाणात वेगळी असते. तर मंडळी, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी ग्रुपवर पाठवा. तोपर्यंत धन्यवाद.